ठाकरे गटाचे दोन नगरसेवक जे आहेत ते शिवसेना एकनाथ शिंदे या पक्षामधील खासदार असतील किंवा एकनाथ शिंदे यांच्या नेत्यांच्या संपर्कात असल्यामुळे आज ठाकरे गट आक्रमक झालेला पाहायला मिळते। मी सध्या उभा आहे कल्याण पश्चिमेतील शहर शाखेमध्ये आणि आपण पाहू शकता या ठिकाणी पत्र जे आहे या ठिकाणी आपण पाहू शकता की ठाकरे गटाकडनं या ठिकाणी जे जिल्हाध्यक्ष आहेत यांच्याकडनं हे पत्र नोटीस जे आहे पत्र जे आहे ते पत्र बजावण्यात आलेले। या पत्रामध्ये दोन्ही जे ठाकरे गटाचे नगरसेवक आहेत जे शिंदे गटाच्या संपर्कात आहेत यांना ही नोटीस बजावण्यात आली। तर एकंदरीत या नोटीसमध्ये काय लिहिलं आहे आपण आपल्या जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत जिल्हा प्रमुख जे आहेत ते त्यांच्याकडनं जाणून घेऊया। शरदजी, काय सांगाल? तुमचे दोन नगरसेवक जे आहेत ते अजून तुमच्या संपर्कात नाही आहेत आणि नेमकं ते कुठे गेले हे माहिती नाही आहे आणि आज तुम्ही जी नोटीस त्यांच्या घराजवळ नोटीस पत्र जे त्यांच्या घराला लावलेत, काय नेमकं त्या पत्रात लिहिलेलं आहे? पक्षाची गट स्थापना करणे व गटनेता नियुक्ती संदर्भात हे पत्र आहे आणि या पत्राला जर बैठकीला अनुपस्थित राहिले तर पक्षाचे जे काही संविधान आहे त्या मार्फत पुढील कारवाई करण्यासाठी हे पत्र देण्यात आलेलं आहे। एकूण किती जणांना हे पत्र बजावलेले आहेत आणि हे दोन्ही जे संपर्कात नाही आहेत नेमकं त्यांच्या घराला लावलेत किंवा त्यांच्या घरच्यांना दिलेत, काय नेमकी सूचना तुम्ही दिली? बाकीचे जे काही नगरसेवक निवडून आलेले आहेत ते स्वतः हजर असल्यामुळे त्यांनी पत्र स्वीकारलेले आहेत, पण हेच दोन लोक संपर्कात नसल्यामुळे कीर्ती ढोणे व मजूर म्हात्रे, तर त्या संदर्भात पक्षाने सांगितलं की त्यांच्या ईमेल पाठवा, व्हॉट्सअप करा आणि जे काही स्पीड पोस्टाने पाठवा आणि त्यांच्या घरावर पण हे पत्र लावलं गेलं पाहिजे आणि त्यांच्या घरातले जे परिवार आहे त्यांना पण हे पत्र आम्ही रिसिव्ह करून घेतलेलं आहे आज। दुसरी गोष्ट पहिली तर समजा ही बैठक तुमची आहे ही किती वाजता होणार आहे आणि तिकडे पोहोचले नाही तर काय कारवाई नेमकी पुढे होणार? ही बैठक आज संध्याकाळी 6 वाजता होणार आहे आणि तर पुढे ते जे पोहोचले नाही तर पक्षाची जी काही शिस्तीचा भंग केला त्यामुळे पुढे निलंबनाची कारवाई सुद्धा पक्ष करू शकतो। दुसरीकडे पाहिलं तर भाजप असेल शिवसेना असेल यांच्याकडनं रस्सीखेच सुरू आहे। आपले काही नगरसेवक संपर्कात घेण्याचे त्यांचा प्रयत्न सुरू आहे। तुमच्या काही नगरसेवकांना अशा अजूनही ऑफर आले आहेत का? कारण भाजपवाले बोलतात की त्यांचे परिवारवाले आम्हाला येऊन भेटतात ते आणि पुढे समजा उपमहापौरपद दिलं तर आपल्या इकडनं तुम्ही त्यांच्याबरोबर सत्तेत जाल का? काय नेमकी भूमिका असणार? सत्तेत जायचं किंवा विरोधात बसायचं हे पक्षप्रमुखच ठरवतील आणि हे काय जे सत्ताधारी आहे ते निवडणुकीपासूनच पैशाचा अमाप हे करून बिनविरोध करण्यासंदर्भात आमच्या बऱ्याच उमेदवारांना त्यांनी अतिशय त्रास दिलेला आहे की पैशाची आमिष दाखवून वगैरे, पण आमचा एकही उमेदवार हा त्यांच्या आमिषाला बळी न पडता प्रामाणिकपणे शिवसैनिक म्हणून लढला, त्याचा मला अभिमान आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर कल्याण डोंबिवलीमध्ये कुठेतरी रस्सीखेच सुरू आहे। ठाकरे गटाचे 11 नगरसेवक या ठिकाणी निवडून आलेत, मात्र त्याच्यापैकी 2 जे आहेत ते शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्यामुळे आता त्यांच्यावर देखील आज सायंकाळी जे गटनेत्यांची बैठक आहे त्या बैठकीमध्ये उपस्थित न राहिलं तर त्यांच्यावरती देखील कारवाईची तलवार, टांगती तलवार ही दिसून येणार आहे। सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।